आत्ता जो प्रश्न आहे पोर्टल शिक्षक भरती 2025 मध्ये जागा किती येतील? तर मित्रांनो, जेवढी 2022च्या पहिल्या टप्प्याची भरती झाली आहे, जवळपास त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 21,000 ते 25,000 जागा नक्की येताना दिसतील. सोबतच आपण पाहतोय की सध्या डी-एड, बी-एड हे जे कॉलेजेस आहेत त्यांच्यासुद्धा जागा देणं बंधनकारक आहे आणि पोर्टलद्वारेच भरती होत आहे. सोबतच रयत सारख्या संस्था आहेत, त्यांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये जागा दिल्या नव्हत्या. त्यांच्या जवळपास 1200 प्लस जागा या शिक्षक भरतीमध्ये येणार. मुंबई BMCने दुसऱ्या टप्प्यामध्ये जागा दिल्या नव्हत्या, त्यांच्यासुद्धा जागा बऱ्याच येणार आहेत आणि अशा बऱ्याच आस्थापना आहेत त्यांनी पोर्टलला जागा दिल्या नव्हत्या. त्यांना आता जागा देणं बंधनकारकच नाही आहे, तर त्याच्यासाठी आपण कामसुद्धा करत आहोत. तर ज्यांना असं म्हणायचं की जागा कमी येणार आहेत, कमी माणसावाल्यांनी होप ठेवायची गरज नाही आहे किंवा ठेवू नका, ते मुद्दाम रूमर पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच नव्हे, याच्या अगोदरसुद्धा तुम्हाला ठासून सांगितलेलं आहे की 20,000 ते 25,000 पदभरती होणार आहे. कारण बऱ्याच जिल्ह्यामध्ये रिक्त पदं खूप झालेली आहेत, कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या रिटायरमेंटसुद्धा झालेली आहे. अजून एक उदाहरण आपण घेऊया की अहमदनगर, यवतमाळ यांचं सध्या रोस्टर तपासणी होते. अगदी मॅथ सायन्स सारख्या विषयासाठी जवळपास 174 जागा, इतक्या जागा सध्या अवेलेबल होताना दिसतात आहे. सोबतच बऱ्याच आस्थापना होत्या त्या 40% अनुदानवाल्या. सोबतच नपा आहेत, त्यांनीसुद्धा जागा दिल्या नव्हत्या, आता ते देतीलच. म्हणजे पुराव्यानिशी तुम्हाला या चॅनलवरती नक्कीच येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक आस्थापनाचं रोस्टरनुसार जागा किती आहेत याची माहिती तुम्हाला दिली जाईलच. परंतु आत्ता तुम्हाला एक सांगायचं आहे मित्रांनो, निराश होऊ नका. आपल्याला नक्कीच आशेचा किरण आहे आपल्यासोबत, त्या म्हणजे पोर्टलला जास्तीत जास्त जागा नक्की येणार आहेत. आणि त्या येण्यासाठी फक्त आपण आश्वासन देत नाही, तर त्याच्यासाठी आपण प्रयत्नसुद्धा करतोय आणि ते तुम्हाला दिसेलच. सोबतच कला, क्रीडा, कार्यानुभव, संगीत यांच्या जागा 15 मार्च 2024च्या GR नुसार येणार आहेत. आणि सध्या आनंददायी शिक्षण, सोबतच जे काही कृषी विषय हा येणाऱ्या अकॅडमिक इयरमध्ये कंपल्सरी करायचा आहे. NEPचं इम्प्लिमेंटेशन करत असताना जागा ह्या भराव्या लागणार आहेत. संच मान्यतेचा निर्णय जर रद्द झाला तर मात्र 30,000 ते 35,000ची भरती तुम्हाला 2025च्या पदभरतीमध्ये झालेली पाहायला मिळेल. आणि तो जर झाला नाही तर 20,000 ते 25,000 जागा नक्की भरल्या जातील. पण अहवाल मागवलेला आहे, तो आता मंत्रालयात